दरम्यान सामना या नियतकालिकाच्या अग्रलेखातनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क गोडवे गाण्यात आलेत. गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांवरून कौतुक करण्यात आलंय. नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागतच. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र आहेत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. देवाभाऊ अभिनंदन अशा मथळ्याखाली हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. तसंच गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकास कामांवरनं त्यांचं संजय राऊत यांनीही कौतुक केलं. नक्षली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी अशी होणार असेल तर स्वागत आहे असं राऊतांनी पुन्हा एकदा म्हटलं. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सामनाचे आभार मानलेत. सामना कधीतरी चांगलं लिहील याची वाट पाहत होतो अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली. तर मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहे. एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल, पण त्यांनी एखादं चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे, राज्याची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणं यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं. याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे. आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल. याआधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं. विकास आहे आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता, आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहेल. यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हाही आम्ही सामना अभिनंदन करलं अशी वाट बघितली होती. पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे. तुमचं अभिनंदन, सामनातून अभिनंदन झालंय. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. तुमचं अभिनंदन, सामनातूून अभिनंदन झालंय. आज गडचिरोली बाबत अभिनंदन केलंय सामनाने तुमचं. चांगला आहे, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.